ब्लर येता मेला सगळा येतला सुरू करू कर. आता हे बघा आमचं पण नाही असतात पण ते बारीक बारीक त्याच्यात हे साखर कशाला? टाकायची साखर सुंदर लागतात एकदम. तर म्हणजे कशा आहेत सगळे मजेत ना, असेच मजेत राहतात. तुमचं स्वागत आहे कोकण संतरे ब्लॉग यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आता वाजले सकाळचे 9 आणि आता सुटलो आहे, ब्रश केलं आहे आणि चहा पितो. तर भेटतो तुम्हाला चहा पिऊ. मित्रांनो आत्ताच चहा पिऊन झाली आहे आणि आता मी असाच वाडीत फिरून येतो आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो आता मी आलो आहे सोहमच्या घरी. तर चला बघूया काय करतोय. तर सोहमच्या घरी आलो आहे आणि बिट्टू तिथे नारळ सोलतो. बिट्टू काय रे नारळ सोलतं? नारळ लढवचे की काय? लावूया आपण नारळ. हे नारळाचं मग वृक्षारोपण करूया आपण. ह्या वाल्या ना हो कोमीला. चल घराकडे जाऊया. इथं तर सगळीकडे घरात झाली होत. ती कॉलनी आहे कॉलेज ये लवकर. तर मित्रांनो आईने आता फोन केलेला, घरी बोलवलं आहे तर जाऊन येतो. वातावरण बघा आजचं. तर आता आलोय प्रणवच्या दुकानाजवळ. दुकानात बसलो आपण. प्रणव चिंतनकर इथे ध्यान लावून बसताना सकाळी मेडिटेशन करतात ते मोबाईलवर. भरपूर प्रकारचे वस्तू इथे आपल्याला मिळतात. ताज्या मिळतात सर्व ताजं. अंडी आता ताजी आणायला गेलेले आहेत. काम आहे दुकानाकडून. इथं प्रणव पण ताजेच आहे तिकडे. ताजे तवाने होऊन बसले आहेत अंघोळ करून. चल रे. गणपतीत हवे खेळायचं म्हणतात तरी. हो काल मेसेज वाचलं ना. नाही काय चाललं सांगतात. डायरेक्ट येऊया आणि सुरू करूया. शाळा झाली ना. तर विहिरीमध्ये पाणी बघा. 4 दिवस पाऊस बंदच झालाय. चार दिवस पाऊसच पडलो नाही ना. कालच एकदा पडलो आहे ते रात्री काय सकाळी. गोलंदाज अरे गायबच झालो. हुशार काहीतरी करता आकडे काय रे. कोण कशा हा चावी बघलेले सुवर्ण काकींच्या ना. जो मी ते बस बघा. तर मित्रांनो आताच फ्रेश झालोय आणि आता देव पुजतोय. तर चला. तिकडे पाठी काम चालू आहे. लादी बसवत आहेत तिकडे आणि आईने आधीच फुलं काढून ठेवली आहेत आणि आता भांडी घासलीत देवाची. तर लगेच देव पूजून घेतो. तर मित्रांनो आताच देव पूजून झाला आहे. हा बघा देव पूजलाय आताच. आणि आज बाहेर खूप ऊन पडले, गरम खूप होते आज. खूप ऊन पडले आज बाहेर.
पावसाचे ढग कुठेही दिसत नाही आज. असं वाटतंय पाऊस गेलाच. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट जेवताना भेटतो. तर आता जेवायला बसलोय. भेंड्याचं सार आहे आणि फरसबीची भाजी. जेवतायत आता. भेंड्याचं सार म्हणजे काय, मच्छीसारखे वाटत, त्याच्यात फक्त भेंडे टाकायचे, झालं भेंड्याचं सार. तर मित्रांनो आत्ताच जेवण झालं आहे आणि आता मी जरा वेळ आराम करतो आणि हा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळी कंटिन्यू करतो. त्याचं काम करायला मिस्त्री आले. तर हे बघा, आज दरवाजा लावून होणार इथे. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4 आणि मी आता चाललो आहे आचरेला मंदारच्या आईबरोबर. तर चला जाऊया. तर आता निघतोय, डायरेक्ट आचऱ्यात भेटतो. तर मित्रांनो आता आचऱ्याला आलो आहे. आचऱ्याला जी म्हणजे शेगडी होती तिचं वरची प्लेट होती ती बदलायची होती आणि ती बदलून झाली आणि आता काकी इथे दुकानात सामान घेते. ते झाल्यावर मग निघतो, डायरेक्ट घरीच भेटतो तुम्हाला. मित्रांनो मी आता घरी आलो आहे आणि आता मी चाललो आहे सोमाकडे. तर चला, आता मी 4 जण चाललो आहे पिपळाजवळ. अश्विन, सोम मी बिट्टू. हां ती नाही बिट्टूच बरा वाटतं. बिट्टू काम हे कसलं रे, हे आहेत आमची शाळा मोबाईल, ते भरपूर जणांचा नंबर येत असतो. हे बघ किती बोर्ड किती जाणार आले 3 2 4. हे रस्त्याचं बघितलं, माती टाकली नाही. माती टाकली नाही. पाऊस पडलो काय रुपा होता आतमध्ये. पिपळाचा पाणी शापच आटला. रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू आहे. पाठी काढण्याचं काम वाटतं बघा. चला करू काय रस्त्याचा काहीतरी. मगाशी टाकत होते माती. हा बघाय झालं. इष्टी गेली रे. गेली उतर तर नाही गेली. काच ना सगळं चिखल झाला होते. गाडी रुपताय कसली तर ठीक आहे. बाय काय सगळ्या चिकचिकीत झाला. कशी गाडी जाते काय माहिती. ह्या बरा केले ना. होय तर या माती कर ना डायरेक्ट सिमेंट कॉन्क्रीट सगळ्या एकदमच टाकून घे. बुटलो टाकतो पाणी खायचं इला रे. खड्डो खणला होतो गणपती ठेवला खणल्यानी दिले. हा मग हातावर बघायचं पण केलं. ऐसून नाही बघ. ऐसून ऐसून जाऊया काय पुढसून जाऊया. कोणाकडे भेटले आमका मासे पकडून दाखव कधीतरी. सगळं सगळं वरती येईल पाणी. गणपती अशी नाही तरी वाटतं. इकडे आता सगळं सुकला पहिल्यांदा. हा बघा काय रे या याच्यात गणपती पोचवतले. वाढलं इकडे बघ हिला पाणी लगेच. एवढा खोला. बिपशत बिपशत आईला ह्या बघा एवढा कधी वाढला. इकडेसून बाहेर राहा बघ. म्हणून ते पाईप ठेवलेले आहे तशी.
कोण रे उतरत यायच्यात गणपती पोचवताना करू काय होता काहीतरी जाताला तर म्हणजे साप होता. पाऊस पडलो होतो नाही तर तसं पाऊस पडलो तर पाऊसच्या आधी गायबच होता. गेलो. ऊन बघ असला पडला काय आता सुकोक घातलं 8 मिनिटात सुकानी श्री मासे पकडताना म्हटलं काय करता येतं पिट्टून आणि कोण पकडू शकत नाही. ते गणत होतो त्या दिवशी. इथं पाणी होती मासे होती. बिटल्यांचं कोपरं ना तुमचा पडला ना बिटल्या लांब लांब पर्यंत असं ते दिसतं त्या डोंगरापर्यंत. एवढा पाणी व्हायचं ना काय झरो तर आता आम्ही परत चाललोय. अजून काहीतरी सांग मी काय सांगू शाळेत काय चालला अश्विनी कॉपी करीत आहे. त्याच्यात चाचणी चालली आहे. युनिट टेस्ट चालू आहे. चाचणीचा बॉस चालू आहे. रस्त्याची माती गेलेली आहे. मातीचा रस्ता केलेला आहे का? रस्त्याचा माती झाली आहे. रस्त्याची माती मातीचा रस्ता कुठं नाही केलेला आहे. मातीचा रस्ता केलेला आहे पण पडण्याची संभाव्यता जास्त. गाडी नाही स्कूटर 4 व्हीलर वाले रुकतले याच्यात काय झालं तर नरम नरम सगळं. उद्या आता सकाळी कॉलेजात जाताना गाडी काढायची कशी. निकंठ सावंत यांचा इथे रोलर आलेला आहे. निकंठ प्रसिद्ध दशावतारी कलाकार. इथल्या सगळं माहिती असतं. आमच्या बाजू घेताना तिथं भेटल्या उद्या हकडे माशी मग डोबीवर डोबीर जाऊया विद्या. हा विद्या भेटल्या. भेटल्या तुझ्यामध्ये मासे असतील त्याच्यात. भेटल्या तुझ्यामध्ये मासे असतील त्याच्यात. हे भेटल्या काय मला दिसतं ते बघ. हे बघ पळताना चमकतात ते बघ. उतरी मासं मिळतं वाटतं. हे बघ चमकतात बघ कसली. भेटले तुका मासे धरू घेतं बारके चमकतं ते बघ. तो काय तर मेलं होतं तू कधी. बुडबुडे काढतात. पहिल्यांदा पाऊस पडल्यावर कणस असायची ना सगळे लागलेली. त्यावरती 2 खवळी जाता पकडू पिटल्याची दृष्टी भारी आहे. पहिल्यांदा सगळे गरव घासायचे आता काय राहिलं नाही. मोठे तरी भेटल्या. पिटल्या मोठे होत. उद्या उतरच लागतं तुका. हे बघ कसले हो रे बघ. भेटल्या का उतरच लागतं उद्या. पिटल्या बघ काय तर डोबीर जाऊया तसं. गेलो नेल्याने बुडालो खाली चल नेल्याने वाढला अकडचं रान. ही झाडं कधी राहिली. ह्या वर्षीच लावलंय ती. वृक्ष लागवड बड्डेक लावलंय हे ती. नारळाचं काय केलास लावलास. नारळ लावलं. मी गेले आज रे तिथून माका योग गावला नाही. एक कळत नाही मी मालवणीच नको फुटते का मला. भेटल्या सगळी माहिती होणार रे भेटल्या. नको बाबा तिथे बसत कशी असतील रे एवढीशी जागा. काय धंदे एवढा सैल असता. भेटल्या याच्या आतमध्ये काय असतं रे काय नाही पुरा लोखंडा ओळख नाही. तुझ्या बाजूक येतात ते ना लोखंडाचा. हा कसला हलता गाडी आलो. भेटले तुझं काय मग डिझेल की पेट्रोल की पाणी. पाणी बरा मग घेऊन टाकायचं असलो.
असं लोक घेऊन टाकतो. 4 लाख दे. मी कशाला घेऊ 4 लाखाचं आहे. हा निरीक्षण करून जायला भेटल्या तुझ्या हे काय रे आई हो करतो तू. चालू बिलो होय आता व्हायची मजा बघा व्हायची. काढलं ना रे इनोवा आरामशीत काढतो ही गाडी येतात वाटणी यांची मजा आता निलन बाबा कशी ती काय हो नाही, निरीक्षण करतो मग आमचे काहीतरी घ्या आणि काहीतरी विचार त्यांची झाली ते काय मग निरीक्षण करतात ते निरीक्षण करतो काय चाललास चाललास काय जातो वाळीवर जातो गाय आणायला चाललो हा वाळीवर गाय आणायला चाललो आहे काय डीजेला काय काय हा? कसलो वाश येता डिटेक्टिव्ह जाने माने डिटेक्टिव्ह काय करता काय तो बोट डिझेल पाणी पार्ट बघ. आता काय जाऊया चला की जाऊया. उन्हाळ्यात बघून येऊया काय हा नको तकडे नको तकडे तिथे कसली त्याला साप असतो कोणता पण होईल तिथला. हे कसलं वाटतं हो याच्यात सीन एक नंबर रे झाडाला फुलं एक नंबर वाटतं रे तेवढाच फक्त थांबवलंय ना इकडे दाखव. चंद्रयान पोचला ना दिसता काय तुला चंद्र कधी दिसत नाही अजून चंद्र काही दिसत नाही पण चंद्रयान आज चंद्र गायब कसो ना. काय दाखवूया आरामशीर. म्हटलं तू काल स्पर्धा होती काय परवाच्या दिवशी कधी नारळ लढवची काय नाही. परवाच्या दिवशी चला मग आता शाळेत जाऊया यशस्वी शाळा चिंदर कुमारवाडी येथील यशस्वी मुले सगळी मुली मुली हो तू काय भेटलं याच्यात काय नाही रे तो आमचं फाडलाय आम्ही सगळे होतो गुणंत हा किशन हे बघ, फ्रँकलिन हा गुणंत वा गंधर्वा वाडीतले अस्मिता सगळे हा. यशस्वी विद्यार्थी आचऱ्यातले पण कचऱ्यातले पण आहेत. बाजारातले नाही वाटतात या आम्ही असताना लावला नाही बोर्ड अरे हे वालो मला माहिती आमच्या वेळीचाच तेव्हा मला काय मजा करायचं सुंदर प्रकारे शाळेची त्यावेळी आपण काय व्यवस्था मजा आहे करायची ना आणि- हं? त्यावेळी प्रत्येकाच्या नावावर झाडा इकडे माझं होतं आणि तिकडे तुझं होतं ना काहीतरी मेथी भाजी पेरलेली आहे मुळा भाजी लाल भाजी म्हटलं तू होतं भाजी चवळी पेरताना भाजी, ही खायची रे काय नाही. म्हटलं ही खायची मुळा भाजी मुळा पेरलेली आहे मेथी भाजी पेरलेली आहे मेथी. मेथी मेथी भाजी इकडे मेथी पेरलेली आहे इकडे लाल भाजी आहे इकडे चवळी भाजी चवळीची इकडे लाल भाजी मी पेरलेली आहे मेथी मेथी इकडे ना असं बाजून काहीतरी करू का तर गाय कृषी क्षेत्रातले एक नामवंत नाव म्हणजे श्रेयस किन्नरकर. होय होय सगळी कामं करतात शेतीची हे आम्हाला थोडीशी माहिती देणार आहेत श्रेयस काहीतरी सांग आपल्याला या खायचं रे झाड कडुलिंब हे हा काय झाड कडुलिंब एका नारळ किती वर्ष लागतील साधारण आय डोंट नो इंग्लिश बोलता मी PhD केली आहे
शेवटी तुझा चेहरा दिसला. आपल्या काय असतं भेटले बोल भेटले ठेवू शकतो. हे भेटले चंद्रावर पोचला काय रे इथं चंद्र दिसतात चंद्रान दिसता बघतोय झूम नाही होत रे कॅमेरा घेऊ का आता बरोबर होत टेलिस्कोप घेऊन बसा. नाही. इंस्टावर गाण्याचे व्हिडिओ टाकूक नाहीत. जाऊया काय रे पाचशे आहेत काय हा काय अजून नाही आता आम्ही जाऊया. होय जाऊयात. आता फिराय अशीच अंगणवाडी हमी दाखवणार आहोत. ते झालेलं आहे घरी. काम करून दिलं तू इथे ओमकार बीचचे चालक मालक ओमकार संतोष देऊलकर यांचं आगमन झालेलं आहे. गणपतीमध्ये व्हिडिओ येईल यांची तुम्हाला जर ब्लॉग चालू आहे त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा. गणपतीमध्ये यांची व्हिडिओ येईल. हा आपल्या ओमकार बीटचे आचऱ्याला ऑर्डर आहे. सूत्रसंचालक हा चला येतो. हा चला तो टाकताय तुमका व्हॉट्सअपवर. हे नवीन टाकी करतात ते जाऊया वरती टाकी करतात ते दाखवूया. येते ना भेटले वरती टाकीकडे बघ हातापासून धरक लागली काय म्हणते वाघ फुला म्हणतात ना नांगरफणी भेटल्या सगळ्या माहिती हे गावती त्यांना काय म्हणतो काय म्हणते तू काय म्हणतो मग नाका काय सांगता तू कोणा बरंच काय रे मी सांगितलं मी त्याका ओळखत काय जोक सांगितलं तू का कोण सूत्रसंचालक स्वामी समर्थ ते सूत्रसंचालक हे काय सांग इथे प्रणव चिंदरकर व्यस्त आपल्या कामामध्ये अकाउंट खाली करतो अकाउंट आजच नवीन माल आणलेला आहे ताजा आहे. नवीनच माल आणलेला आहे पांढऱ्या पिशवीत ताजा आहे सगळं. अंडी वगैरे ताजी आणलेली आहेत ती बघा आताच काढलेली आहेत गरम गरम. त्याच्यावर बाशी या प्रकारचे लाया बोलतात त्याला. काय बोलते इसको सकाळीच पॅक केलं आहे. ते तुम्ही झाड्यामध्ये पण येतो हळदी कुंकू वगैरे असतं ना तेव्हा घेऊन घेऊन जाऊ शकता. परत सॉस बरोबर खाऊ शकता. ते पण लायच असतात पण ते बारीक बारीक त्याच्यात हे साखर कशाला? टाकायची. साखर सुंदर लागतात एकदम. अंड असतं अंड ते फोडायचं ऑमलेट करायचं आणि खायचं. आमच्याकडे परत आपल्याकडे या प्रकारचे पण आहेत पण आता ठेवलं नाही संपलं. हे भाताचे असतात. नागपंचमीसाठी हे नागपंचमीसाठी स्पेशल असतं. त्याचं सहसा कोण घेत नाही पण नागपंचमीला घेतात. नागपंचमीला याचा मान असतो. पुढच्या वर्षी नाही पुढच्या वर्षी नवीन कोणती नाही. आता ताजा कोणतरी असं घेईल हा. कोणतरी असं चुकार असेल तर घेईल. मला आता मी ठेवून देतो इथे हा. तुझ्यासाठी म्हणून मला दाखवतो. हे ताजे आहेत सकाळीच पॅक केले.
शेवटचे की 4 पीस राहिले फक्त. 4 नाही 5 आहेत. आता 3 ठेवून देतो तर बाकीचे. बस धन्यवाद. पुढे गावात पुढचा घर पुरे देवा आणि काय दाखवतात आता हे ब्लर येत आहे मला सगळं. येतला सुरू करू. कर. आता हे बघ हे आमच्याकडे पारकऱ्यांचा शेव चिवडा आहे. इकडे कोण आहेत काय हा तर इथे सगळ्यात बेस्ट आहे. जास्त खपतो इकडे. जास्त याची विक्री होते. तर अजून म्हणजे कोण असतील हे विक्रेते असतील त्यांनी याचा आस्वाद घ्यायचा. परत तसंच आमच्याकडे इकडे टोस्ट आहेत. ताजे असतात ताजे. एकदम चांगल्या क्वालिटीचे टोस्ट आहेत. ते आचऱ्यात मिळतात. आचरा शहर आहे ते तिथे भेटतात हे. तर चांगल्या क्वालिटीचे आहेत. एकदा घेऊन बघा नक्कीच आवडतील तुम्हाला. अजून न्याल तुम्ही. तसंच हे पण टोस्ट आहेत. काय सोबत एकदम भारी लागतं. 10 रुपयात काम. एकदम चांगले टोस्ट आहेत. रस्क एकदम कुरकुरीत असं. ते परत हे पण जास्त त्याची हे करा काय बोलतात ते खरेदी करा. बस एवढंच आहे. परत आणि आमच्याकडे कोकण सिंधू इथं कोकण सिंधू लोणचं आहे. कुठचं मिक्स लोणचं आहे. एकदा नेऊन बघा परत न्याल. माझीच दाखव. बघायला नाही. आणि काय रे परत बाबा? या आणि वरती आता फॅन आहे. आणि ते केलं बघ. ती चित्र fan आहे. लिहिलेलं आहे. चित्राचं निरीक्षण करून खालील 5 वाक्यात उत्तर लिहा. कसं लागतं? खाली खाली वरती फॅन पेटी काय आहे. विकून ठेवलं? खाली जमीन आहे. जमिनीवर एक खुर्ची आहे. मला पेटी वाजवून दाखव. नको मला ती पेटी वाजवता येत नाही. उगाच त्या पेटीचा अपमान. रांगोळी पण आहे ती ताजी पॅक केलेली आहे की काय? रस्त्यावर जाऊ होतं. रस्त्याचं काम चालू होतं तर दाखवलं सगळा. काय म्हणतो नाही काम नाही दाखवलं. काम पाणीपुरी पाणीपुरी चॉकलेट आहे आमच्याकडे. नवीन प्रजाती. फ्रूटचं चॉकलेट आहे. म्हणजे एकदम खाण्याची पाणीपुरीचं एकदम स्वाद. नवीन इला सगळं आता. लेमनचे चॉकलेटांचे दिवस गेले रे. तरी पण पण आमच्याकडे हा या दुकानात ठेवतो. सगळ्या ठेवता आपल्याकडे. संपलेत मागो काय आता. मागं मिळतो का? हे पुढचे ब्लॉग मालवणीतच करू सांगतात खूप जण. मालवणीतच करू पाहिजे. मी अजून अरे वेदांत तुझ्याकडे ही पावडर असेल तर ही घेऊन जा. अरे माझीच होती वाटतं. असं खूप सिलेंडर देऊ जातं. नवीन कसला ब्रँड आता आईस्क्रीम मध्ये काय? आईस्क्रीम कुठली ऑरेंज आणि कोको म्हणजे इथे आम्ही टेस्टी ठेवतो. आणि 2 फॅमिली पॅक राहिले आहेत. ही कोकम आहे. वा वा. 4 कोकम दे आता आमका. तुका एक घे आणि आमका तिकडे मागा नको. मग आमका दे. बघला चाली खरेदी पण करून टाकले. अनुष्काच दे बाबा. अनुष्का वाचल्यावर दिला. पायनॅपल आहे. पायनॅपल कोकम नको, दुसरी कसली घेऊ दे. ठीक आहे वेदांत चिंदरकर सुंदर अशी कोकम. कोकम द्या दे. पायनॅपल घ्या. ऑरेंज ना मस्त. पायनॅपल घे. कोकम नको. तुका मग गुगल पे करते हा. हा चालेल. आमच्याकडे जीपे पण आहे. मला पायनॅपल पाहिजे. फोडतात हा. नवीनच मागवलेलं वाटतं. मी नाही देऊ शकते का? नवीन दाखव. ना परवान करा. हे पण आहे पायनॅपल. नवीन कधी मागवलास? एकदम ताजे. इकडे काय? 3 नवीन. एकदम स्ट्रॉंग आहे. एकदम ताकद एनर्जी येते. हे मिल्क आहे. केसर युक्त आहे. आणि हे स्टिंग एनर्जी. मला माहितच असेल.
आणि कॅम्पा कोला 20 रुपये. 20 रुपये. इथं भारी आहे. झालं संपला. मे महिन्यात आपल्याला अजून व्हरायटी पाहायला मिळते. काय मे महिन्यात अजून क्वालिटी असते. आणि काय ठेवला काय बस झालं. बस झालं घरी. बस झालं. आजचं फोटो सांगतो. आता डायरेक्ट मे महिन्यात. तर आता बना मग येतं चल रे. भेटलं अश्विनकडे वाटून देतं. काय तर पैसे शेपाय रे. काय जाऊया. आम्ही चाललो आमच्या घरी, तू चालला तुझ्या घरी. मी याकडेसून जाते ओगी याकडेसून. चल रे. तर मित्र आता डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला. लय आई पाणी भरते आता. तुमचा रावला तर बघू खोया. टाकी भरते वरती. तर त्या मिस्त्री काकांनी दरवाजे बसवलेत. दरवाजाचं काम झालं इकडच्या. हे बघा बंद करून दाखवतो. हे बघा कोणतं. मित्रांनो मला खूप जण बोलतात की तू ब्लॉग मालवणीमध्ये बनव. तर कमेंट करून नक्की सांगा मी ब्लॉग मालवणीमध्ये बनव की मराठीमध्ये. नक्की सांगा. तर मित्रांनो हा व्लॉग मी इथेच संपवतो. असेच व्लॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्लॉग पूर्ण बघा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.